दादा माझ्या घरातून पाय निघाना बघ. सरकार काय करून बसलं रे. मला बी तेच कळना झालंय तायडे. दादा हट्टी आहे माहित होतं मला, पर तो असं कधी करेल असं कधीच वाटलं नाही बघ. आत्या, आपल्याला वाटतं एवढं सोपं नाही. त्याचा छडा लावतो मी लवकरच. तू आत्ता तुझ्या संसाराकडे सुखाकडे लक्ष दे. खरंय बघ तायडे, अर्जुन म्हणतोय ती खरंय. आजवर सरकारनं जो काही तुझ्यावर अन्याय केलाय ना तो मला सहन होत नव्हता. पर आता तुला आनंदानं समाधानानं लग्न करून सासरी पाठवतोय ना, माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं बघ. अनिलराव, आजवर माझ्या तायडीनं लई सहन केलंय. आता तरी यापुढं. दादा तुम्ही काळजी नका करू. अनिलराव, मी तुमची माफी मागतो. आज माझ्या घरात जे काही झालं त्यामुळे तुमच्या लग्नात विघ्न आलं, त्यामुळं. अहो विनू दादा, तुम्ही असं नका बोलू. स्मिताचं कुटुंब आता माझं कुटुंब आहे. माझी कोणतीही तक्रार नाही. आणि स्मिताची काळजी करू नका, मी तिला खूप सुखात ठेवेल. येते दादा. हप्पे, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. खरं त्या उपकारांची परतफेड मी करायला पाहिजे. पण जाताना तुझ्यावर आणि एक जबाबदारी देऊन जाते. वहिनीची काळजी घे. तू जरी मला नवीन आयुष्य दिलं असशील ना, तरी जिवंत मला ह्या बाईनं ठेवलंय. आता हिची जबाबदारी मी तुला देते. काळजी घे तिची. आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देते, मी आईला कधीच एकटं नाही सोडणार. विनायकराव, येतो आम्ही. आम्ही पण निघतो. ताई, काही काळजी करू नका. हो, देव आहे तुमच्या पाठीशी. काळजी घ्या. दीपू, चल. नाही बाबू, तुम्ही वा पुढं. ती मंडप वगैरे आवरायचं आहे अजून. येतो मी मागणं. वा. बर बर. विनू बाबा, तुम्ही चला घरी.
दाजी चल. काय बाया, जी गेली तिच्यासाठी एवढं सगळं केलं आणि जी घरात आली तिच्यासाठी काय नाही. सगळी तयारी मीच करायची का? राहू द्या. चला आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ह्या ग्रहलक्ष्मीचा गृहप्रवेश करूयात. आप्पे, मी काय म्हणले होते? नावाची आहे मनी, दिसती अडाणी, पण भल्या भल्यांना पाजील पाणी. ज्या टेचात तुम्ही या घराचा उंबर ठेवलाय ना, त्याच टेचात तुम्हाला या घराच्या बाहेर काढते की नाही बघ. जर नाही काढलं तर नाव नाही सांगणार. अपर्णा सुरेश माने. बरं सरकार, मी ना लय थकले बघा. चला जरा आपल्या खोलीत जाऊन आराम करू. हा चला, माझ्या आईच्या आणि नवीन बाबांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली. येतो, अदनमधनं येत राहील. ए अर्ज, काकी काकी माझ्या बहिणीनं माझं कुकू हिरावून घेतलं. अगं बाईच्या आयुष्यात अजून काय असतंय तेव्हा? आई, तुमचं कुंकू कोणी हिरावून घेतलेलं नाहीये. अहो शापित आहे ते. कसलं मेलं शापित आहे. आप्पे, मला माहिती माझंच काय तर चुकलं असणार. नाही आई, मला कळायला पाहिजे होतं. आई असं काही नाही झालंय. तुम्ही आधी उठा बरं इथलं. उठा. असंच आयुष्य असणार होतं माझं आप्पे. मार्केटीची केसुडी झाली ग. आई अजिबात नाही. हा, तुम्ही या घरच्या मालकीण आहात. तुम्ही उठा बरं. असं नुसतं म्हणून काय होतंय? जागा तर केसुडीचीच झाली ना. आई बास, तुम्ही सारखं स्वतःला केरसुनी म्हणणं बंद करा. काही झालं नाहीये. तुम्ही या घरच्या मालकीण होत्या आणि तुम्हीच या घरच्या मालकीण आहात. तुम्ही उठा बरं. चला. आई, हे घर बांधलं असेल सरकारांनी, पण ते जपलंय तुम्ही. सरकारांनी घरात पैसे आणले असतील, पण आम्हा सगळ्यांना खाऊ घातलंय तुम्ही. हे छत सरकारांनी दिलं असेल, पण ओम दिलीये तुम्ही. तुम्ही असं खचून नाही जायचं. आई उठा. चला काकी उठा इथनं. सावकाश. झालं का तुझ्या मनासारखं? झालं की, लय भारी वाटतंय. आता ग बया, तुम्ही काय हित झोपणार हाय का? उठा. ए मने, सरकार, आवाज चढवायचा नाही अजिबात. गपचीप उठायचं, तिथे लादीवर हातरून टाकायचं आणि तिथं झोपायचं. इथं मी झोपणार हाय. विसरला का तुम्ही? विसरला? हा, दमा.
जर का मी सांगल तसं वागले नाही ना की हे सरळ आरज्याला दाखवील. इथं अजाबात कसली नाटकं करायची नाहीत. जे आपलं ठरलंय ते ठरलंय. काय ठरलंय आपलं? अहो काय ठरलंय आपलं? हेच तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. म्हणजे मालक बी मीच, मालकीन बी मीच आणि सरकार बी मीच. कळलं का? धरा ही साडी कपाटात ठेवा आणि जरा जेवणाची सोय बघा. बघायचं नाही असं भूक लागली मला. बरे आहेत का वहिनी? हो बाबा, आत्ताच औषध दिलंय त्यांना, डोळा लागलाय त्यांचा. कुणाला मेसेज करतोय बघू दे. अर्ज गप्पस. मागच्या 4 महिन्यात कुणाला फोन केला तर मेसेज केला ना, मला सगळी हिस्ट्री पाहिजे. अर्जा फोन दे. मी कोणाला काही कळवलं नाहीये. कळवलं नाही? मग इथली बित्तम बातमी कशी जात होती सरकारांकडं? मी सस्पेंड झालो, इथल्या सगळ्या खबरी कशा जात होत्या? उत्तर दे तुझ्या. मला माहित नाही. एकदा सांगितलंय मी. तुझ्या उत्तर दे. अर्जा, अरे जरा शांतता ठेव ना. वहिनीनं आत्ताच झोप लागली ना. कदम त्या बाईची अवस्था बघा ना काय झाली. मला भगवान हो. अर्जुन, बघ सगळं बरोबर आहे, पण आता आपल्या घरावर संकट आलंय आणि जर त्याला तोंड द्यायचं असेल ना तर ही अशी चिडचिड करून काही होणार नाहीये. शांत राहावं लागेल. अपर्णा, संकट आलं नाही, ओढवून घेतलंय आपल्या माणसानं. हार तीच मला कळना झालंय, सरकार असं वागलंच कसं? ते पण आत्याच्या लग्नात. नाही वहिनी, मनी मावशीने बरोबर डाव साधलाय मुहूर्त बघून. काल ती मनी मावशी आली होती ना घरात, तेव्हाच तिला आपण हाकलून द्यायला पाहिजे होतं. काल मनी मावशी घरी आली होती? काल तुम्ही दोघं शॉपिंगला गेला होता तेव्हा त्या आल्या होत्या. माझी बहीण कुठे? जरा भेटते की तिला बी. पण कशाला? नाही, ती बी माझ्यावर नाराज आहे ना. जरा तिच्या मनातला बी राग काढते, 2 शब्द बोलते. तुमच्या दुपारच्या गोळ्या दे मी देते. दे. नाही नको मावशी, राहू दे, मी देते. अगं राहू दे, दे ना. तू घरात बघ जा. लग्न हाय बाया, लय काम असतील, जा. देते मी. एक मिनिट वहिनी, मला एक सांगा, तुम्ही औषध घेऊन काकीच्या खोलीत गेला तेव्हा मनी मावशी आणि काकी काय बोलत होत्या? काही नाही, मी आईंच्या गोळ्या घेऊन गेले तर नेहमीप्रमाणेच मनी मावशीची रडारडी चालली होती. माफ कर, तू जर मला माफ केलं नाही तर मी इथनं जाणारच नाही. मग त्यांचं ते सगळं बघून मी आले लगेच बाहेर. साधारण किती वेळाने मनी मावशी गेली काकीच्या खोलीतून? अर्धा 1 तासात गेली असेल लगेच. मला वाटलेलंच कदम, वाटलेलंच मला काहीतरी काळबेर आहे याच्यामध्ये. मी काल त्यांच्या घरी गेलो होतो, म्हणतात दोघांनी गपचूप गाव सोडून निघायचं. एका शब्दाने मला काय बोलले नाही. मला वाटलं नडतेल, अजिबात नाही. मला जातो आम्ही गाव सोडून. 1 मिनिट. अरे पण तू का गेलास आणि कधी गेलास तू त्यांच्या घरी? अगं आप्पे, तूच म्हणली होती ना लग्नात काय विघ्न नको म्हणून मी ठरवलं विघ्न गावाच्या बाहेर पाठवायची. अर्जा, पण ती गावाबाहेर गेलीच नसतील. गेले होते कदम. मी चिंचुक्याला पाठवलेलं, नंतर कुलूप लावलं होतं घराला. मग ते दोघं सरकारांकडे गेले असतील का? अगं पण सरकार तर बाहेर होती ना. बाबा तेच तर, हेच तर कळत नाहीये, सरकार नेमके होते कुठं? आप्पे, सरकार लांब नव्हते एवढं नक्की. मनी मावशी 2 दिवसात गेली पण, त्यांच्याशी लग्न केलं पण आणि परत आली पण. करेक्ट आहे वहिनी, तुमचं बोलणं करेक्ट आहे. हे जे काय घडलंय ना, आसगावच्या आसपासच घडलंय. चिंचुक्याला फोन लावतो, काय खबर मिळते का बघतो जरा. काके, सरकार अजून खोलीतनं बाहेर आले नाहीत का ते? आई मी बघून येते. अगं ती मनी काय तर त्यांचे कान भरून. आई बस 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 बस. आई, अशा माणसाला देवघरात ठेवणार आहेस का तू? एवढं वाईट वागून सुद्धा? त्याने केलंय का तुझा विचार? तू करतेस एवढा? पहिल्यापासून असंच करत आली आहेस तू. म्हणूनच
चूक फक्त त्याची नाही, चूक तुझी पण आहे. प्रत्येक गोष्ट त्या माणसाची ऐकत आलीस, प्रत्येक गोष्ट खाली मान घालून गुपचूप. आणि आता सुद्धा काय? अगं एवढी घाणेरडी गोष्ट करून आलाय तो लाजिरवाणी, आणि तुझं काय? पायावर डोकं ठेवते, माफी मागते. लायकी आहे का त्याला? अरे लाज वाटते का तुला? अरे बाप आहे तुझा त्यो. रुपाली, जा जरा भाजी गरम करून घे. आणि भाजी भाकरीचं ताट दे मला, त्यांना घेऊन जाते. 4 महिने जेवले पण नसेल का पोटभर. माझ्या हातचं 4 महिने खाल्लं नाही त्यांनी. कसे राहिले काय माहिती. तू भाजी भाकरीचं गरम करून दे, मी ताट घेऊन जाते. जा जा. आणि बघ 2 पापड तळ, त्यांना लय आवडतं. जा जा तू जा. रुपाली, आमच्या जेवणाचं काय? हे काय वाढतच होतं आता. आम्ही जरा पोरी बोलत बसल्या वेळ मी स्वतः घेऊन येते. तुझा काय संबंध? रुपाली, काय सांगतोय मी? जा आज जाऊन 2 जेवणाची ताटं घेऊन ये तिकडं, माझं आणि मनीषाचं. बघितलं सर, माझ्याकडे बघितलं पण नाही. मला सरकारांनी टाकली. आता अख्खं गाव मला टाकलेली बाई म्हणून बघणार माझ्याकडं. आई, कोणी काही म्हणणार नाहीये तुम्हाला. हाऊस स्वप्नील सरांना, सुजय भाऊजींना तुम्ही जन्म दिलाय. अर्जुनला आईचं प्रेम दिलंय. आम्हाला सगळ्यांना सांभाळलंय तुम्ही. आणि तुम्ही वस्तू आत का टाकून द्यायला? असं काही नाहीये. ए काके, हे असं काय बोलू नको ग. आणि रडणं थांबव, पहिलं रडणं थांबव. रडून रडून आजारी पडशील का? ये चल इकडे, बस ये. आपे अय्या बरं, सावकाश. रडू नको, बस. रुपाली, थांबा वहिनी, काय जेवण घेऊन द्यायची गरज नाही अजिबात. अर्जुन, त्यांना जेवण देऊ दे. अगं पण आपे. अर्जुन, आईंना नाही आवडत. ताई, आई, तुम्ही 2 घास खाऊन घ्या बरं. आपल्याला परत गोळ्या घ्यायच्यात, आराम झाला पाहिजे. हा नको आपे, माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. आई, अहो असं म्हणून कसं चालेल? तुम्ही खाऊन घ्या. हवं तर 5 मिनिटं पडा, मी तुमचं ताट भरून आणते. हा, आणि हा, आपण सगळेच 2-2 घास खाऊन घेऊ. आम्ही येतो मदतीला. बाबा, तिथलं ताट दे बरं. अर्जुन, पाणी भर. पिऊ दे. आईंचं ताट तयार कर, मी गरम करते. माझ्या एक गोष्ट लक्षात आहे ना, मी काल चिंचुकेला पाठवलं होता मणिमावशीच्या घरी. तर घराला कुलूप होतं तिच्या. संकल्पन मणिमावशी नक्की गेले कुठे होते? भाऊजी, मला असं वाटतं की सुजयला नक्कीच काहीतरी माहितीये. तुम्ही एकदा शांतपणे त्याच्याशी बोलून बघता का? आई, आई, सरकार जोर माझ्याशी बोलत नाही तोवर मी इथं हलणारच नाही. बरं ठीक आहे, तुम्ही इथं बसा. इथं बसून 2 घास खाऊन घ्या. पिऊ ताई, आईंचं ताट दे ग. आई, हे घ्या. मी भरू का तुम्हाला? नाही अप्पे, मला नाही जेवायचं.
आई अहो असं म्हणून कसं चालेल? खाल्लं पाहिजे ना. हा आणि हा अहो आता ना रुपाली ताईंनी हात 2 ताटे नेलेत. सरकार जेवले असतील आत. तुम्ही पण खाऊन घ्या बरं. हे घे. रुक्मिणी, जसं करावं तसं भरावं लागतं हे म्हणतात ते काही खोटं नाही. पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, मी केलेल्या पापाची फळं तुला भोगावी लागतायत.